आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट प्रकरणामधील अपडेट समोर येते। सावलीतील घरांना तडे गेलेले आहेत। गावकरी दहशतीमध्ये आहेत। पुनर्वसन करा, गावकऱ्यांनी मागणी केली आहे। स्फोटामध्ये 8 जण दगावले। भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आणि 8 लोकांना आपला जीव गमवावा लागला। या स्फोटामुळे जवळ असलेल्या सावली गावातील घरांना भेगा पडल्याने नागरिक दहशतीमध्ये आहेत। आम्हाला या फॅक्टरीपासून बहुत धोका आहे। अजच नाही तर याच्या अगोदरही झाला तरी कानीमानी धरला नाही काही लोकांना आणि काही नाही। कारण की आमचे मुलंही जातात शाळेमध्ये। माझा नातूसुद्धा गेला शाळेत तर तोही मागच पलटला। तसाही असून सन्यानी आमच्या सावलीला धोका आहे तर हा आमचा गाव पूनम रोशनमध्ये झालेच पाहिजे। काय झालं होतं तुमच्या गावातील घरं फलकले कशामुळे? की आमच्या गावाकडे बारूदच्या कारखाने आहेत, आमचा गाव लागून आहे। त्याचा धमाका झाला त्यानं आमचे घरं फलकले। आम्हाला झोप लागत नाही। आमच्या गावाचा पुनर्वसन झाल्या पाहिजे, सावली गावाचा। 20 ते 25 वर्षापासून आमची लढाई सुरू आहे फॅक्टरीसोबत, पण ते आमचे निवेदन देऊनही ते आपल्या फाईलमध्ये कचरापेटीमध्ये फेकतात। अजूनही कलेक्टर आणि जो मॅनेजर आहेत आपले GM ॲटलस फॅक्टरीवाले ते केंद्र सरकारकडे त्यांनी पाठपुरावा केलेला नाही।